नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 3 खासदार ज्या महिला खासदार आहेत त्या महिला खासदार आहेत काँग्रेस पक्षाच्या निशिकांत दुबे नावाच्या भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहेत ते महाराष्ट्रद्रोही आहेत, मराठीद्रोही आहेत. मुंबईच्या संदर्भामध्ये आणि मराठीच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेल्या विधानाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचा मराठी माणसांना संताप आलेला आहे आणि त्या मराठी माणसांच्या संतापाला दिल्लीमध्ये खासदार वर्षा गायकवाड, खासदार शोभाताई बच्छाव व खासदार प्रतिभा धानोरकर या रणरागिणी खासदारांनी त्या महाराष्ट्रद्रोही निशिकांत दुबेला चांगला धडा शिकवला व त्याला जय महाराष्ट्र बोलाव्यास त्या ठिकाणी लावलं. तर या रणरागिणी भगिनी यांचं कौतुक सर्वजण करत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीने देखील त्या भगिनींचं अभिनंदन केलेलं आहे. पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे व ठाणे जिल्ह्याचे प्रमुख अविनाशजी जाधव यांनी या तिन्ही खासदार महिलांचे अभिनंदन केलेलं आहे. आणि अविनाश जाधव हे ठाणा जिल्ह्याचे मनसेचे प्रमुख आहेत आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांचे खास विश्वासू सहकारी आणि धडाडीचा कार्यकर्ता. त्यांनी घोषणा केली आहे की या खासदार भगिनींचं आमच्या पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येईल. तेव्हा ही चांगली गोष्ट आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन एक दुसऱ्यांचं अभिनंदन करणे व त्यांच्या चांगल्या कामाला पाठिंबा देणे व त्यांचे कौतुक करणे ही गोष्ट मनसेच्या वतीने झालेली आहे. तेव्हा मनसेचं देखील अभिनंदन. तर बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, तर आपण वर्षा गायकवाड, शोभाताई बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांच्या संदर्भामध्ये अत्यंत थोडक्यात मी आपल्याला थोडीशी माहिती सांगत आहे. वर्षा गायकवाड या धारावी मतदारसंघ, धारावी, दादर, माहीम या मुंबईमधल्या अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आणि ते एक शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे. त्या वर्षा गायकवाड या प्रसिद्ध जे वकील आहेत ज्यांची आता राज्यसभेत निवड झाली त्या उज्ज्वल निकम यांना पराभूत केलं आहे वर्षा गायकवाड यांनी. वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे आमदार राहिलेले आहेत आणि धारावी मतदारसंघातून ते सातत्याने आमदार म्हणून निवडून येत असेल आणि त्याचप्रमाणे ते 3 वेळा त्या भागातून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी एका काळचे म्हणजे शिवसेनेचा जो बालेकिल्ला आहे दादर, धारावी, तो जो पट्टा आहे माहीम, तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि त्यावेळेला एकत्रित शिवसेना होती. आणि मनोहर जोशी त्यावेळेला लोकसभेचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला झालेल्या निवडणुकीमध्ये या एकनाथ गायकवाड साहेबांनी मनोहर जोशी यांचा पराभव केला आणि त्यावेळेला एकनाथ गायकवाड संपूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव झालं. तर ते एकनाथ गायकवाडांची ही मुलगी वर्षा गायकवाड, त्यांची बहीण देखील आमदार आहे, त्या वर्षा गायकवाडची बहीण देखील आमदार आहेत. त्या आता विधानसभा झाली त्याच्यामध्ये निवडून आलेले. तेव्हा अशा पद्धतीने एक कर्तृत्वान घरातून निर्माण झालेली ही राजकीय बालकडू लहानपणापासूनच या भगिनींना मिळालेलं आहे. त्यामुळं या सातत्याने समाजसेवा करत असतात आणि लोकांचे काम करतात आणि आता या मराठीच्या प्रश्नावर त्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्या दुबेला चांगला जाब विचारला. तेव्हा वर्षा गायकवाड या विक्रोळीमध्ये एकनाथ गायकवाड साहेबांनी एक शिक्षण संस्था उभी केलेली आहे. अद्ययावत इमारत आणि त्या ठिकाणी हायस्कूल आणि कॉलेज देखील त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे, हॉल आहे. अशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये देखील या एकनाथ गायकवाड आणि वर्षा
गायकवाड यांचं योगदान राहिलेलं आहे आणि विक्रोळीमध्ये त्यांचं स्वतःचं हायस्कूल आणि कॉलेज आहे. अत्यंत सुंदर अशी बिल्डिंग त्या ठिकाणी त्यांनी उभी केलेली आहे. तेव्हा अशा पद्धतीने या वर्षा गायकवाड यांचं कार्य आहे आणि त्यांनी बाकी दिल्लीमध्ये त्या निशिकांत दुबेला जाब विचारल्यामुळे त्यांचं नाव भारतभर वर्षात गाजत आहे. तर बंधू आणि भगिनींनो, दुसरे आहेत शोभाताई बच्छाव. या शोभाताई बच्छाव धुळे मतदारसंघातून निवडून आल्या काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने आणि या देखील शोभा दिनेश बच्छाव या नगरसेवक, महापौर, आमदार आणि आता खासदार अशा पद्धतीने त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. म्हणजे नगरसेवकापासून ते महापौर झाल्या, नंतर आमदार निवडून म्हणून झाल्या आणि आता खासदार म्हणून झाल्यात. त्यांनी देखील त्या निशिकांत दुबेला जाब विचारला आणि म्हणून शोभाताई बच्छाव यांचं देखील कौतुक होत आहे. दुसरे आहेत प्रतिभाताई धानोरकर. या प्रतिभाताई धानोरकर या देखील चंद्रपूर त्या भागामध्ये अनेक संस्थांमध्ये त्यांचं कार्य राहिलेलं आहे. जिल्हा परिषदेपासून तर वेगवेगळ्या कमिट्यांवर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या आमदार देखील झालेल्या आहेत आणि आता त्या खासदार आहेत. विशेष म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी की बाळू धानोरकर नावाचे काँग्रेसचे खासदार होते. त्यांचं आकस्मिक निधन झालं हृदयविकाराच्या झटक्याने आणि ही एक दुर्दैवी घटना महाराष्ट्राने पाहिलेली आहे. तेव्हा हे बाळू धानोरकर ज्यावेळेला 2014ची जी निवडणूक झाली, प्रचंड मोदी लाट आणि या प्रचंड मोदी लाटेमध्ये काँग्रेसनी सपाटून मार खाल्ला. या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे फक्त 2च खासदार निवडून आले होते. त्यापैकी एक होते हे बाळू धानोरकर. तेव्हा या बाळू धानोरकरांनी त्यावेळेला काँग्रेसची लाज राखली होती. ते बाळू धानोरकर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मृत्यू आलेला आहे आणि त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी म्हणजे प्रतिभाताई धानोरकर या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्या प्रतिभाताई यांनी देखील त्या निशिकांत दुबेला चांगला जाब विचारला आणि त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी प्रेमी आणि सर्वजण त्या रणरागिणी भगिनींचं कौतुक करत आहेत. परंतु भारतीय जनता पार्टीचे विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते किंवा मंत्री राहिले बावनकुळे. आता हे बावनकुळे त्या मुलाखत देताना म्हणतात की नाही त्या महिला तर हसत होतात आणि ते दुबे हसत होते आणि हसतानाचे फोटो आले आहे आणि खरं काय खोटं काय माहीत नाही. आणि स्वतः त्या जे बावनकुळे साहेब आहेत त्यांचा चेहरा देखील सातत्याने हसमुख असतो. आता एखाद्या महिलेच्या संदर्भात त्यांच्या चेहऱ्याच्या संदर्भात बोलणं चुकीचं आहे, तरी क्षमा मागून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की बावनकुळे साहेब वर्षा गायकवाड असतील, शोभाताई बच्छाव असतील, प्रतिभा धानोरकर मॅडम असतील, या महिलांचे चेहरे हसतमुख आहेत आणि ज्या वेळेला त्या निशिकांत दुबेला त्यांनी जाब विचारला त्याच्यानंतर ते जे फोटो दाखवले तर त्यांचा चेहरा मुळातच हसरा चेहरा असल्यामुळे आणि त्या गोष्टीचा बाव करून म्हणजे भाजपवाले कुठल्या पुढं काय घडवतात तर ते म्हणे नाही ते काय ते हसतात वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीचे भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार खासदार प्रवक्ते बोलत असतात. तेव्हा आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रवक्त्या ज्या वकील आहेत आणि ज्या आता विधान परिषदेमध्ये आमदार आहेत त्या मॅडम त्यांनी देखील असं म्हटलं आहे की त्या महिला त्या हसताना दिसत आहेत. आता त्या ज्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत त्यांचा चेहरा सातत्याने गंभीर स्वरूपात दिसतो. चर्चेला त्या येतात त्यावेळेला त्यांचा चेहरा सातत्याने गंभीर दिसतो आणि त्या कधी हसताना कोणी पाहिलेलं नाही. तेव्हा असा एक चेहऱ्याची एक ठेवण असते आणि प्रत्येकाचा एक चेहऱ्याची ठेवण असते आणि प्रत्येकाचा एक हे असतो. तेव्हा महिलांच्या संदर्भामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर बोलणं चुकीचं, परंतु ही वस्तुस्थिती आहे आणि त्या मॅडम देखील म्हणाल्या की त्या महिला त्या हसत होत्या. म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्या प्रवक्त्या आहेत, ज्या वकील आहेत, ज्या आमदार आहेत त्या अशा म्हणाल्या की त्या महिला तर हसत होत्या आणि त्यांनी श्रीदक्षिणा दाखवली दुबेंनी
आणि मग ते जय महाराष्ट्र म्हणाले. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं काय, त्या दुबेंनी यांचा अपमान करायला पाहिजे होता. किंवा ते दुबे म्हणाले की महाराष्ट्रातल्या लोकांना राज ठाकरेंना आम्ही पटक मारेंगे. मग या खासदारांनी त्या दुबेला विचारला तेव्हा त्या दुबेने यांना काय पटक मारायला पाहिजे होतं काय, असं तुम्हाला म्हणायचं आहे की काय. तर म्हणतात की त्यांनी श्री दाखवलं आणि म्हणजे जसं काय त्या दुबेने या महिलांवर काँग्रेसच्या खासदारांवर उपकार केले. अशा पद्धतीचे विवेचन ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांचे प्रवृत्ती करतात त्यावेळेला वाईट वाटतं की आपण निशिकांत दुबेची बाजू घेता काय, असा त्याच्यावरून प्रश्न निर्माण होऊ शकतो. तेव्हा अशा पद्धतीचं आपण जरी मतभेद असले वेगवेगळ्या पक्षाचे, आपण वेगवेगळे पक्षाचे जरी तुम्ही असला तरी अशा वेळेला एकमेकाचं कौतुक करायला पाहिजे. आणि त्यासाठी मनसेचं आपल्या निवेदन केलं पाहिजे की मनसेच्या वतीने या तिन्ही भगिनींचं, तिन्ही खासदार महिलांचं आणि या रणरागिणी या क्रमचे जिजाऊ सावित्री आणि रमाईच्या लेकी आहेत. यांनी जो त्या ठिकाणी दिल्लीमध्ये धाडस दाखवून त्या भाजपच्या खासदाराला विचारला, त्यांचं खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे. परंतु अशा पद्धतीने भाजपचे लोक किंवा एकनाथ शिंदे साहेबांचे लोक ते हसतायत म्हणून त्यांची टिंगलटावळी करतात, हे बरं नाही. तेव्हा अशा पद्धतीने या माननीय ज्या खासदार आहेत त्या खासदारांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी माझ्याकडून सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि त्यांचं अभिनंदन करत आहे की आपण मराठीच्या प्रश्नावर दिल्लीमध्ये सातत्याने आवाज उठवत चला. अशाच पद्धतीने आपण मराठीच्या प्रश्नावर, महाराष्ट्रातल्या समस्येवर, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, गोरगरिबांच्या समस्या असतील आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपण दिल्लीमध्ये सातत्याने आवाज उठवावा, अशा पद्धतीची अपेक्षा आता लोकांची निर्माण झालेली आहे. आणि आपण त्या कामामध्ये पुढाकार घ्याल आणि याची खात्री वाटते. म्हणून अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर वारंवार येत असतो. तरी कृपया तुम्ही या व्हिडिओला लाईक करा व आपण नवीन असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.